तर सध्या आपण बघतोय अगदी 10 वाजता संभाजीनगरमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। स्ट्रॉंग रूमचं कुलूप उघडलं जाते तेव्हाची ही दृश्य आहेत, कारण 7 तारखेला मतदान झालेलं आहे आणि आता आज मतमोजणी ठीक 10 वाजता सुरू होणार आहे। अगदी काहीच मिनिटं बाकी आहेत आणि त्याआधी अधिकारी या ठिकाणी पोहोचले। स्ट्रॉंग रूमचं कुलूप खोललं जाते आणि त्यानंतर आता आतमध्ये सगळे अधिकारी जातील आणि आपापल्या टेबलावरती ते बसतील। टेबलाची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आणि त्यावरती बसून मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधली, जिथे स्ट्रॉंग रूमची जी मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा उघडला जातोय। अधिक माहिती घेऊयात, थेट जाऊयात। मोहसिन आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, हॅलो, आपण बघतो की हे बघा स्ट्रॉंग रूम वगैरे नक्कीच आपण बघतो स्ट्रॉंग रूम उघडण्यात आला आणि पहिली दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर हे सगळे आतमधले ईव्हीएम मशीन आपल्याला पाहायला मिळतात आणि जी मतमोजणी प्रक्रिया झालेली आहे ती त्यानंतर ही ईव्हीएम आता बाहेर येणार आहे आणि स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेला आहे। ईव्हीएम मशीन आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे ईव्हीएम मशीन आता बाहेर येणार आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या टेबलवरती ठेवण्यात येणार आहे आणि त्यानुसार ही सगळी मतमोजणी प्रक्रिया केली जाणार आहे। जेव्हा 7 तारखेला मतमोजणी आपण बघतो आपल्याकडे मीडिया आपण आतमध्ये सोडण्यात आलेले आणि सगळ्यांना ईव्हीएम मशीन दाखवण्यात येत आहे। त्यांच्या समोर ही सगळी ईव्हीएम मशीन ठेवली जाणार आहे। आपण हे दृश्य तुम्हाला आतमध्ये दाखवतो मी। हे बघा ही सगळी ईव्हीएम मशीन आहे। या ईव्हीएम मशीन मध्ये मतमोजणी जे आहे तर मध्ये मतमोजणी जे आहे तर प्रक्रिया ही यात मत टाकण्यात आलेली आहे। हीच मत आता बाहेर काढली जाणार आहे आणि मतमोजणी होणार आहे। इथे काही अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकी कशी सगळी प्रक्रिया असणार आहे आणि नेमकं कशा पद्धतीने ही सगळी मतमोजणी होणार आहे। आपण हे दृश्य तुम्हाला दाखवतोय संभाजीनगरमधील हे सगळे स्ट्रॉंग रूम मधले आपल्याला व्हिज्युअल आपण पहिल्यांदा एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर दाखवतोय। ईव्हीएम मशीन आहे आणि कशा पद्धतीने ठेवण्यात आलेले त्याचे गण क्रमांक देखील लिहिण्यात आलेले आणि याच मतमोजणी केंद्रातील या बूथवर मतमोजणी होणार आहे। आपल्यासोबत ते अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। अधिकाऱ्यांना थोडंसं विचारण्याचा प्रयत्न। सर, सगळी तयारी झाली, पूर्ण सुरक्षित होतं आणि आता कशी तयारी आहे? आता आम्ही मतमोजणीसाठी तयार आहोत। स्ट्रॉंग रूम उमेदवाराच्या प्रेझेन्स मध्ये ओपन करण्यात आलेला आहे। आता 10 वाजता पोस्टल बॅलेटची सुरुवात होईल, त्याच्यानंतर मग ईव्हीएम ची काउंटिंग सुरू होईल। सगळी सुरक्षा ठेवण्यात आली होती, कशी काळजी घेण्यात आली होती? तुम्ही उमेदवारांना स्वतः त्यांच्या समोर कुलूप उघडलेला आहे? यस, ईव्हीएम ची पूर्णपणे सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे। डबल लॉक सिस्टीमने आपण ईव्हीएम स्ट्रॉंग रूम सील केलं होतं। उमेदवाराच्या प्रेझेन्स मध्ये आता आपण हे ओपन केलंय। आता पुढची प्रक्रिया सुरू होईल। 10 वाजता मतमोजणी। 10 वाजता मतमोजणी। नक्कीच हे अधिकारी होते आणि आता त्यांनी ही सगळी माहिती आपल्याला ईव्हीएम ची दिलेली आहे। अशा पद्धतीने हे सगळे ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले होते। 2 कुलूप मोठमोठाले लावण्यात आले होते, त्यावर सेल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही सगळी ईव्हीएम ची सुरक्षा गेल्या 2 दिवसांपासून ठेवली जात होती आणि आता ही ईव्हीएम टप्प्याटप्प्याने बाहेर काढली जातील। गटानुसार ही सगळी मशीन बाहेर काढल्या जातील आणि त्यानंतर काउंटिंगला 10च्या ठोक्याला ही सगळी काउंटिंग सुरू होणार आहे आणि या काउंटिंग नंतर कोण विजयी ठरणार, कोणाचा पराभव होणार, या सगळ्या गोष्टी करणार आहे। म्हणजे संभाजीनगरचे राजकीय गणित देखील स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळे हे ईव्हीएम जे मशीन आहेत स्ट्रॉंग मध्ये कशा पद्धतीने ठेवण्यात आले होते हे आपण एनडीटीव्ही मराठीवर पहिल्यांदा पाहतो। नक्कीच सीलबंद कुलूप होती आणि ती आता उघडण्यात आलेली आहे। तर डबल लॉक सिस्टीमनं इथे लॉकिंग करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच आता कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये 10 वाजता बरोबर सुरुवात होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सुरुवातीला जसं सांगितलं आपल्याला अधिकाऱ्यांनी, मोहसिन, पोस्टलनी सुरुवात होणार आहे। आधी पोस्टलचे मतदान घेतलं जाईल आणि त्यानंतर इतर मतदान प्रक्रिया जी आहे किंवा मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।